हो मॅडम. सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आत्ताच आपला 15 दिवसाचा मोफत प्राणायाम वर्ग आजचा झाला आणि आता आपण ज्ञानबोध अंतर्गत एक नक्षत्र सेरीज सुरू केली आहे. आपल्याकडे बरेचसे ज्योतिषचार्य आहेत, नक्षत्र आपलं ज्योतिषाचा अभ्यास करणारे आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला हे नॉलेज आणलेलं आहे. तसंच आता जुलै महिन्यात खास आपण सुरू करणार आहोत सनातन विज्ञान. तर सनातन ज्या गोष्टी आहेत पारंपरिक इकडं पूर्ण आता युग चाललेला आहे. पण त्याचं आपल्याला अत्याधुनिक विज्ञान समजून घ्यायचं आहे. तर तो कार्यक्रम या महिन्यात ठेवलाय आणि ऑगस्ट महिन्यात आपण शिवसूत्र वाचणार आहोत हे श्रावणानिमित्त. तर असं काही कार्यक्रमाची योजना आहे. या महिन्यात जे काही आहे थोडंसं नक्षत्राचं दोन उरलेत. उद्या मी घेईल आणि परवा प्रीती टांगसाळे मॅडम घेतील. मग नक्षत्रांचं संपेल. आणि सनातनचे एक काही 7-8 सेशन्स होतील. त्याच्या उपरोक्त आपण काही प्लॅन केलेलं नाहीये. यावेळेला सगळ्यांनी ओंकार साधनेला फोकस करा जुलै महिना आणि मग ऑगस्टमध्ये मात्र आपलं ते शिवसूत्र वाचन होईल आणि गुरुपौर्णिमा आहे. एक मीटिंग्ज होणार आहेत सर्वोदय शास्त्र शिकलेल्यांचा एवढं अजेंडा आहे. तर आज घेतायत हर्षा महाजन मॅडम याही नवीनच आहेत. नवीन म्हटल्यापेक्षा म्हणजे प्रथम त्या घेतायत. त्यांनी कार्यक्रम आपले सगळे पिरॅमिडला येऊन केलेले आहेत डोंबिवलीवरून. मॅडम तुमचं एज्युकेशन सांगा आणि किती अभ्यास केलाय तेही सांगा आणि कुठले नक्षत्र घेणार आहे ते पण सांगा. तर खूप खूप धन्यवाद हर्षा मॅडमना की पुढाकार घेऊन आपल्यासाठी वेळ काढतायत. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. ओव्हर टू यू हर्षा मॅडम. नमस्कार मॅडम. आवाज कमी आहे. आवाज थोडा बघा. आता येतोय? हा आता येते बरोबर. हा. हा घ्या. नमस्कार मॅडम, सर्व गुरूंना वंदन करते, मंगल मॅडमना नमस्कार करते. मी सौ हर्षा महाजन, डोंबिवली येथे असते. माझं शिक्षण BSc विथ मॅथमॅटिक्स झालेलं आहे. मी पारंपरिक ज्योतिष आणि KP ज्योतिष यांचा बेसिक कोर्स केलेला आहे. तसेच रेकी लेवल 3, त्याचप्रमाणे न्यूमरोलॉजी मी शिकलेली आहे आणि वास्तुशास्त्राची मी प्रॅक्टिस करते. आणि आता सध्या मी आकाशिक टॅरोट्स म्हणून हा जो कोर्स आहे तो मी आता नवीन शिकत आहे. मॅडमने मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि आज आपण नक्षत्रमालेतील 3 नक्षत्र बघणार आहोत. ते म्हणजे कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी आणि पूर्वा भाद्रपदा. तर ही तिन्ही नक्षत्र जी आहेत, ही तीनही नक्षत्र प्रत्येकी 2-2 राशींमध्ये डिवाइड झालेली आहेत. मॅडम एकच मिनिट ब्रेक करते मॅडम ना. हा. ऍक्च्युली ना आपण असं ठरवलं की आपलं चंद्र राशीप्रमाणे, सूर्य राशीप्रमाणे आणि लग्नाप्रमाणे नक्षत्र बघायची. पण आपल्या प्रत्येकच ग्रह ज्या राशीत असतो त्याचं नक्षत्र असतं. त्यामुळे आपण प्रत्येक नक्षत्राचं अभ्यास करावा. म्हणजे मी सांगितले संकल्पासाठी की काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि काय आपल्याला त्यातून संकल्प ठेवता येतील. तर त्यामुळं तुम्ही ते डायरीमध्ये लिखाण करावं. कारण हे सगळं महत्वाचं आहे. असं काही नाही की आपले 2-3च नक्षत्र आपल्याला बघायचेत. हो हां हो मॅडम. हं. हो. तर आज आपलं पहिलं नक्षत्र आहे कृत्तिका, आणि ते मेष आणि वृषभ या 2 राशींमध्ये डिवाइड होतं. आपण इन जनरल सगळ्या दोघे राशींचा मिळून जो एक नक्षत्राचा जो प्रभाव आहे तो आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण त्याची माहिती बघणार आहोत की कृत्तिका नक्षत्र चं आराध्य वृक्ष आहे उंबर. कृत्तिका नक्षत्राचा गण आहे राक्षस. अंत्यनाडी आहे. या नक्षत्राची देवता आहे अग्नी. आणि नक्षत्र स्वामी आहे रवी. आणि या नक्षत्राचं तत्व आहे अग्नितत्व. आता आपण बघूया की या नक्षत्रामध्ये कसा दिसतं हे नक्षत्र. तर या नक्षत्रामध्ये गुच्छाप्रमाणे भासणाऱ्या 6 तारका असून तेजाने लखलखणाऱ्या असतात. तसेच या ताऱ्यांचा रंग जो आहे तो लालसर पांढरा असतो. आणि पूर्वेकडे उगवतानाही फुलांच्या सुंदर गुच्छासारखी दिसते ती आकृती या कृत्तिका नक्षत्राची. आणि कार्तिक महिन्यात हे आपल्याला रात्रभर आकाशात आपण पाहू शकतो. तर या नक्षत्रावर जे जन्मलेले असतात स्त्री किंवा पुरुष, तर त्यांचं व्यक्तिमत्व किंवा शरीर कसं असतं म्हणजे ते बघूया. तर या नक्षत्रावर जे जन्मलेले पुरुष असतात त्यांचा बांधा मजबूत, आकर्षक, तसेच शरीर घट्ट आणि पिळदार, हाडापेडाने मजबूत आणि कडक असतात. कारण की याचा स्वामी जो आहे तो रवी आहे, त्याच्यामुळे यांचा शरीरयष्टी एकदम मजबूत असते.
त्याचप्रमाणे जीवनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा चांगली असते. या व्यक्ती पराक्रमी असतात, धाडसी असतात, निग्रही असतात, करारी असतात आणि कोणत्याही संकटाला त्या जुमानत नाहीत. ते म्हणजे न घाबरता एकदम धैर्याने सामोरे जातात परिस्थितीला आणि मोठ्या पदावरती पण पोचतात. आता हे राक्षसगणी आणि क्रूर नक्षत्र असल्याने अ, जरी असलं तरी ते त्याचा फायदा जो आहे तो हा लोकांना म्हणजे व्यक्तीला प्रसिद्धी करण्यासाठी, कारण की हे लोक कुठेही असे मागे पडत नाहीत, अगदी संकटाला धैर्याने तोंड देतात आणि उच्च पदाला पोहोचतात. इथे हे त्यांना हा गुण कामास येतो. आता स्त्रिया कशा असतात या नक्षत्राच्या, तर सौंदर्याच्या दृष्टीने चांगल्या असतात. यांचे पण शरीरयष्टी चांगली मजबूत असते आणि कपाळ जरा भव्य, चेहरा त्रिकोणी असा आणि सौंदर्यपणा पण असतो त्यांच्यामध्ये. पण यांचा एक स्वभाव कसा असतो की मानी असतात, रागीट असतात, करारी असतात आणि थोडा गर्विष्ठ असतात. तर त्यांनी हे जे आपले स्वभावातले दुर्गुण जे आहेत ते कमी केलेत तर त्यांना फायदा होतो. आणखीन यांच्यामध्ये गुण कसे आहेत की हे लिडिंग फ्रंटवरती काम करतात. अधिकार जिथे असतो, नेतृत्व करण्याची यांच्यामध्ये खूप चांगली क्षमता असते. अ, त्याप्रमाणे हायली अम्बिशियस, खूप त्या महत्वाकांक्षी असतात. त्यांना खूप मोठमोठ्या पदांची किंवा मोठमोठ्या कार्य करण्याची खूप अशी इच्छा असते. त्याचप्रमाणे डिसिप्लिन ह्यांच्याकडे खूप असतो, कारण रवी ह्याचं नक्षत्र स्वामी असल्याने त्यांचे सूर्य कसं आपलं डिसिप्लिन असतं, रोज अगदी ठरलेल्या वेळेस उगवणार आणि मावळणार, त्याप्रमाणे यांच्यामध्ये पण हे गुण आलेले असतात. अ, आता ह्यांचा व्यवसाय, हे लोक कोणता व्यवसाय करू शकतात, तर जिथे जिथे अधिकाराची पदं आहेत तिथे तिथे हे व्यक्ती उत्तमरित्या काम करू शकतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, वकील, पोलीस, आर्मी, फायर ब्रिगेड किंवा वेपन्स जिथे तयार होतात तिथे सुद्धा हे काम करू शकतात, कारण रवी आणि मंगळ दोन्ही सुद्धा इथे संबंध येतो. युद्धाशी रिलेटेड जे फर्नेस रिलेटेड जे धातू असतात तिथे बनवले जातात तिथे पण हे छान काम करतात. त्यानंतर ब्युरोक्रेट्स, प्रशासकीय अधिकारी, कारण उच्च पदस्थ इथे त्यांना चांगलं जमतं. जर डॉक्टर झाले तर त्याच्यामध्ये ते सर्जन छान होऊ शकतात. त्याचप्रमाणे मर्चंट नेव्हीमध्ये स्टीम इंजिनियर म्हणून, मेटलर्जीच्या कारखान्यांमध्ये हे असे यांना हे व्यवसाय अतिशय उत्तमरित्या ते पुढे जाऊ शकतात. आणि ह्यांचं कसं आहे, हे फिजिकली फिट असतात, ब्रेन पण ह्यांचा ऍक्टिव्ह आणि शार्प माइंडेड असतो. तसंच हे खिलाडी वृत्तीने सगळं घेतात आणि ह्यांच्या व्यक्तिमत्वाकडे सगळे लोक असे आकर्षित होतात. त्याच्यामुळे यांचा जनसमुदाय जो असतो, मित्र, फ्रेंड सर्कल, हे खूप असं मोठं असतं. आता ह्यांना आजार कुठले होऊ शकतात तर आपण बघूया. यांना आजार जे आहे जास्त होत नाहीत, पण झाले तर कसे असतात की अ, दाहक उष्ण प्रकृती असते यांची, त्याच्यामुळे दाहक असे म्हणजे अंथरुणामुळे असं तापावर पडले असे नाही होणार यांना रोग. तर उष्णतेमुळे अंगाची लाही होते, डोळे जळजळतात किंवा उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये काही काहींना नाकातून वगैरे रक्त येतं, खरचटणं, हाड मोडणं, कापणं, भाजणं किंवा घसा सुजणं, अशा प्रकारचे यांना रोग होऊ शकतात. तर त्याची त्यांनी काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे मूळव्याध, मोतीबिंदू आणि रातआंधळेपणा, हे पण त्यांना रोग होऊ शकतात. तर त्यांनी आधीच आपण त्याची काळजी घ्यायची असते. आता या नक्षत्रावर काय काय केलं जातं, तर डॉक्टर जे शस्त्रक्रिया करतात, ऑपरेशन्स करतात, त्यासाठी हे नक्षत्र चांगलं आहे. तसंच स्त्रियांसंबंधित सिझेरियन जर करायचं असेल तर ह्या नक्षत्रावरती केलेलं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे आता जर का मोठ्या पदावरती त्यांना काही आपल्याला अधिकार स्वीकारण्याची डेट वगैरे असते तर त्यासाठी किंवा राज्याभिषेकासाठी हे नक्षत्र अतिशय चांगलं मानलं गेलेलं आहे. आता या नक्षत्रावरती जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत कुमार गंधर्व, राजा गोसावी, त्यानंतर जुल्फिकार अली भट्टो, विजयालक्ष्मी पंडित, या ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत या नक्षत्रावरती जन्मलेल्या आहेत. म्हणजे यांच्यावरनं आपल्याला त्यांचं कर्तृत्व जे आहे किंवा गुण किंवा त्यांचं अधिकार वृत्ती
हे सगळं आपण समजू शकतो. त्या कृत्तिका नक्षत्राविषयी कोणाला काही शंका आहे का किंवा काही विचारायचं आहे का? कोणाला काही शंका आहे का कृत्तिका नक्षत्राविषयी काही प्रश्न विचारायचे आहेत? हो, मला विचारायचं मॅडम. हा बोला. मी विजया कदम. हा बोला. माझं कृतिका नक्षत्र आहे आणि हा, मला खूप संघर्ष होता आणि विजय पण होता, दोन्ही घेतलं थोडा माझ्या ह्या आवाज कमी नक्षत्रात. येतोय तुमचा. हॅलो, हा बोला. येतोय का? हा आता आता येतोय. येतोय का? हा हा आता येतोय. हो, माझं कृतिका नक्षत्र आहे, पण मला हा संघर्षमय फार जीवन गेलं मॅडम. आणि जे जे तुम्ही मला सांगितलं, आता मला हा मूळव्याध आहे आणि हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. हा हा हे दोन्ही झालेलं, पण माझं संघर्षमय फार जीवन गेलं. हा ना, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, संघर्षातूनच जीवन असतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही हो, परिस्थितीला ना हे नाही होणार, काय डगमगणार घाबरत नाही, नाही. म्हणजे शस्त्र टाकून देणार नाही. तुम्ही लढत राहणार, संघर्ष करणार, म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही तिथे परिस्थितीला तोंड देत राहणार. हेच याचं महत्व आहे या नक्षत्राचं. हो, हो. आणि याची राशीच बैलाची आहे. राशीचं चिन्हच बैलाचं आहे. नाही, तुमची आता त्याच्यात राशी कुठली, मेष आणि वृषभ दोन राशींमध्ये डिवाइड वृषभ होऊन येते ना वृषभ नक्षत्र. वृषभ वृषभ हा वृषभ, वृषभ हा राशी बरोबर आहे. आहे. हा बरोबर आहे. आणि छान, खूप बरोबर सांगितलं सगळं. चालेल. अच्छा. चला मग आपण पुढचं नक्षत्र बघूया. पुढचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी. आता हे उत्तरा, कोणाकोणाचं आहे टाका चॅट बॉक्स मध्ये. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र कोणाकोणाचं आहे चॅट बॉक्स मध्ये टाका. हा मॅडम घ्या. हा पुढचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी. हे नक्षत्र पण दोन राशींमध्ये डिवाइड होऊन येतं. एक आहे पहिली आपली सिंह रास आणि कन्या रास. आता या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे पायरी, त्याचा गण आहे मनुष्य, आद्य नाडी आहे उत्तरा फाल्गुनीची, देवता आहे अर्यमान, आणि या नक्षत्राचा स्वामी पण रवीच आहे. आणि या राशीचं नक्षत्राचं तत्व आहे वायू तत्व. आता या नक्षत्राची आकृती जी आहे ती कशी आहे की शय्येसारखी असून त्यात दोन सुरेख आणि ठळक तारे आहेत. आणि ताऱ्यांचा रंग जो आहे पांढरट निळा असून ते तेजस्वी तारे आहेत. आणि फाल्गुन महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आपण आकाशामध्ये पाहू शकतो. आता या नक्षत्राचं प्रवृत्ती कशी आहे, तर हे सात्विक प्रवृत्तीचं नक्षत्र आहे. आपण आधीच हे पहिलं कृत्तिका बघितलं, ते सुद्धा रवीचं आहे, आणि हे उत्तरा फाल्गुनी पण रवीचं आहे. पण या दोनच रवीच्या नक्षत्रांमध्ये फरक पण आपण लगेचच बघू शकतो. की ते पहिलं नक्षत्र आता आधी मी माहिती सांगितलीच, आणि आता उत्तरा फाल्गुनीमध्ये बघूया की हे सात्विक प्रवृत्तीचं आहे. त्यानंतर पराक्रमी पण आहे कारण रवीचं आहे, पण तरी सुद्धा ते सेवावृत्ती पण दाखवतं. आणि थोरा मोठ्यांच्या आश्रयाने या व्यक्ती पुढे येतात. जर जसं एखादी वेल असते, ती मोठं झाड असेल तर त्याच्या आधाराने वाढते, त्याप्रमाणे या नक्षत्राचे गुण असतात. आता या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे, तर सत्वगुणी, सभ्य, शांत, नम्र, विनयशील, उदार, हौशी, रसिक. त्याचप्रमाणे या व्यक्तींना टापटीपणा, नीटनेटकेपणा खूप आवडतो, स्वच्छतेची खूप आवड असते. त्याचप्रमाणे पराक्रमी पण असतात, आनंदी आणि संतोष मानणाऱ्या व्यक्ती असतात या. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी पण हे नक्षत्र चांगलं आहे. हे नक्षत्र पण रवीचं असल्याने यांची पण शरीरयष्टी उत्तम असते. सडपातळ, सळसळीत, तसेच मजबूत असते, काटक असतात. यांची पण शारीरिक जीवनशक्ती उत्तम असते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये पराक्रम आहे, शौर्य आहे, स्वावलंबीपणा आहे. पण हे नक्षत्र जे आहे ना, ह्याच्यामध्ये या लोकांना अधिकार पाहिजेच असं नसतं. आपण मागच्या रवीच्या नक्षत्र बघितलं, त्यांना अधिकार वृत्ती त्यांच्यामध्ये असते, मोठमोठ्या पदांवर जातात. पण हे जे नक्षत्र आहे ह्याच्यामध्ये यांना असं अधिकार पाहिजेच असं नाही. हे व्यक्ती सेवा वृत्तीने पण वागू शकतात. त्याचप्रमाणे समाजासाठी हे खूप काम करतात. म्हणजे
जर अधिकारी झाले तर समजा आता मोठमोठ्या पदांवर व्यक्ती गेलेले आहेत, तर सरकारमध्ये कामाला आहेत, तर लोकांसाठी जनतेसाठी कामं करण्याची, त्यांची हिताची काळजी करणारे असे निर्णय घेणे या नक्षत्राच्या व्यक्ती करतात. आता स्त्रियांना पण हे नक्षत्र अतिशय म्हणजे कसं प्रकृती चांगली असते, सौंदर्य कला असतात, विद्या असते, छान असतं सगळं हे. आणि यांची शरीरयष्टी पण उंच, रेखीव, आकर्षक असते. आणि या स्त्रिया पण छान कर्तव्यदक्ष, चतुर, व्यवहार कुशल, कष्टाळू, सेवावृत्तीच्या असतात. पण या प्रसंगी एकदम कठोर पण होऊ शकतात. म्हणजे जसा प्रसंग असेल त्या वागतात, शिस्तप्रिय असतात, बाणेदार असतात. आता ह्यांचा आपण यांना व्यवसाय काय काय लागू पडतात ते बघूया आपण. या नक्षत्राखाली जे व्यक्ती येतात त्या कसं सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये सेकंड क्लास वन ऑफिसर असतात ना, सेकंड क्लासचे ऑफिसर्स, तसे आपण कृत्तिकामध्ये बघितलं तिथे क्लास वन ऑफिसर्स असतात, एकदम हाय पोस्ट वरती जाणारे. हे जे आहेत हे सेकंड क्लासचे ऑफिसर्स. त्यानंतर अकाउंटंट, त्यानंतर व्यापारी, छापखान्यात मध्ये काम करणारा वर्ग, लेखक, छोटे छोटे शेतकरी, त्यानंतर आर्किटेक्ट्स, कलाकार, वकील, इंजिनियर्स, तलाठी वर्ग, म्युन्सिपाल्टी, म्हणजे पूर्ण वरच्या अधिकारावर नाही पण खालच्या अधिकारावरचेच पण सेकंड पोझिशनवरचे व्यक्ती इथे काम करू शकतात. आता यांचं शारीरिक दृष्टीने आजार यांना काय होतात, तर यांना रोग पण फार काही जास्त अगदी मोठे होत नाहीत, सौम्य आजारच होतात. आणि आयुष्याच्या पूर्वार्धात यांची शरीरयष्टी एकदम उत्तम असते. यांना उत्तरार्धामध्ये आयुष्याचे रोग होतात. तर कोणते, तर डोके दुखणे, अर्धशिशी, उष्णतेचा त्रास, कंबर पोट दुखणे, चक्कर किंवा भोवळ येणे, किंवा उतारवयामध्ये बीपीचा त्रास होऊ शकतो. आता या नक्षत्रावर जे कामं कोणती करतात, तर हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे, म्हणजे वरच्या दिशेने. त्यामुळे घर बांधणं, त्यानंतर गृहप्रवेश, घराचा मजला वाढवायचा असेल, छप्पर घालायचं असेल, देवालयावरती कळस बांधायचा असेल, त्याचप्रमाणे बारसं, राज्याभिषेक किंवा औषधी झाडं लावायची, यासाठी हे नक्षत्र चांगलं असतं. आता या नक्षत्रावरती प्रसिद्ध व्यक्ती कोणकोणते आहेत, तर नासी फडके, यशवंतराव चव्हाण, राजेश खन्ना, शर्मिला टॅगोर, पीटी उषा, संजय गांधी, या प्रसिद्ध व्यक्ती या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या आहेत. आता या नक्षत्रावरती कोणाला काही प्रश्न आहेत का, किंवा कोणाचं असेल तर त्यांना कितपत लागू झालेलं आहे ते सांगावं. कोणाला काही सांगायचंय का? ज्यांचं असेल त्यांनी सांगावं, लागू पडलं का नाही पडलं. ठीक आहे. तर पुढचं नक्षत्र आहे आपलं पूर्वा भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र जे आहे ते कुंभ आणि मीन या दोन राशींमध्ये डिवाइड होऊन येतं. आता या नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आम्रवृक्ष, आंबा. या नक्षत्राचा गण आहे मनुष्य. आद्य नाडी आहे. याची देवता आहे अजेक चरण. आणि स्वामी या नक्षत्राचा गुरु असून तत्व आहे अग्नी. आता या नक्षत्रामध्ये दोन तारे असून ते पांढऱ्या आणि पिवळसर रंगाचे असतात आणि तेजस्वी असतात आणि दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतं. हे नक्षत्र भाद्रपद महिन्यामध्ये आपण आकाशामध्ये पाहू शकतो. अ, या नक्षत्रामध्ये आता शनीची पण रास आहे, गुरुची पण रास आहे, त्यामुळे शनीची चिकाटी, दूरदर्शीपणा, प्रगल्भ बुद्धी ही पण येते. तसंच गुरुचा शहाणपणा, बुद्धिमत्ता, या असं दोन्हींचा मस्त एकदम सुंदर मिलाफ याच्यामध्ये आढळतो. हे नक्षत्र जे आहे सेवावृत्तीचं आहे.
ह्याच्यामध्ये फार हे व्यक्ती एकदम धडाडीने कार्य नाही करत, एकदम सेवावृत्तीने अगदी छान शांतपणे काम करतात. या व्यक्ती नम्र, सदाचारी, देवभक्त, धर्माचं आचरण करणाऱ्या, विद्याव्यासंगी, बुद्धिमान, परोपकारी, सुखी, समाधानी, त्याचप्रमाणे बोलक्या, समाजप्रिय, सदाचारी, प्रेमळ, कुटुंबवत्सल, त्याचप्रमाणे कायद्याचे पालन करणारी वृत्ती असते. म्हणजे शनी आणि गुरुचे जे सगळे गुण आहेत हे या पूर्व भाद्रपद नक्षत्र जे आहे त्याच्यामध्ये झालेले आपल्याला आढळून येतात. आता शरीरयष्टी कशी असते किंवा व्यक्तिमत्व कसं असतं यांचं, तर ह्या नक्षत्रात जे पुरुष असतात ते धाडसी असतात, स्वावलंबन असतं, थोडासा कठोरपणा असतो आणि सडपातळ बांधा असतो, पण भारदस्त पण असतो. तसेच या व्यक्ती सद्गुणी, सुशील, नम्र, विद्याव्यसंगी असतात. स्त्रियांना पण हे मध्यम आहे. यांचा पण उंच मध्यम बांधा, हाडापेराने मजबूत असतात, सात्विक तेज असतं, काटक, चपळ, तरतरीत असतात. स्वभाव पण चांगला, नम्र, गोड, विनयशील, तसेच मुलाबाळांचं संगोपन करणाऱ्या, कामसू, संसारी, कर्तव्यदक्ष असतात. या नक्षत्राच्या स्त्रियांना पण टापटीपणा, नीटपणा, स्वच्छता यांची आवड असते. हे लोक धार्मिक असतात, पण अगदी अंधश्रद्धावादी मात्र नसतात. व्यवस्थित म्हणजे सगळीकडे विचार करूनच ते विश्वास ठेवतात. आता या नक्षत्राचं व्यवसाय काय असू शकतात, तर बुद्धी कुशाग्र असते, त्याच्यामुळे संशोधक असू शकतात. सायन्स, कॉमर्स, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, कला, या सगळ्या विषयांना हे नक्षत्र उत्तम असतं. प्रोफेसर्स होऊ शकतात, शिक्षक होऊ शकतात, कारण की यांना अभ्यासाची आवड असते, संशोधन करण्याची आवड असते. त्याच्यामुळे प्रोफेसर्स आणि संशोधक करणारे या नक्षत्रावर जन्मले असतात ते उत्तम होऊ शकतात. यांना मोठे अधिकार योग नाही मिळत, कारण की हे स्वतःच म्हणजे संशोधनामध्ये गुंतलेले असतात ना, यांना अधिकार वृत्तीची काही अशी इच्छा नसते. त्याचप्रमाणे कायदेशास्त्र, तत्वज्ञ, अर्थशास्त्र यासाठी हे नक्षत्र चांगलं असतं. आता यांना रोग कोणते होऊ शकतात, तर यांना रोग मोठे होत नाहीत, पण छोटे छोटे असे असतात, पण बराच काळ चालणारे. म्हणजे आली की यांचा लगेच प्रकृती बिघडते. कफ, सर्दी, ताप, हिवताप, अशक्तपणा, असे रोग होऊ शकतात. त्याचप्रमाणे कधी कधी बीपीचा पण त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर दमा, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, गुडघे दुखणे, संधिवात असे रोग यांना होऊ शकतात. आणि क्वचितच हार्टचा त्रास होऊ शकतो, क्वचित होऊ शकतो. तर त्या दृष्टीने त्यांनी आपली काळजी घेतलेली चांगली असते. तसेच आणखीन ह्याच्यामध्ये सरकारी कचेऱ्या, सचिवालय, बँका, रेल्वे, लोकल बोर्ड, हिशेबनीस हे पण व्यवसाय यांना चांगले असतात. आता या नक्षत्रावरती काय कामं केली जातात, तर विहीर खणणं किंवा पुरलेले द्रव्य काढणं, द्यूत खेळणं हे आपण बघूया. गणित शिकण्यास प्रारंभ करणं, कोणतीही विद्या शिकण्यास प्रारंभ करणं, लहान मुलांचं अन्नप्राशन, शेती कामास प्रारंभ करणं, हे कृत्य या नक्षत्रावर केलेली चांगली असतात. आणि या पूर्व भाद्रपद नक्षत्रावरती जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहेत, तर श्री रामकृष्ण परमहंस, त्याच्यानंतर रामप्रसाद गोयंका, हेनरी फोर्ड, जयंतराव टिळक, राजकुमार, अशी प्रसिद्ध व्यक्ती या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती आहेत. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. सगळेच काही गुण मॅच होत नाहीत, पण त्यानुसार आपण ओळखू शकतो आणि स्वतःचं पण आपण परीक्षण करू शकतो. तर या नक्षत्राबद्दल कोणाला काही माहिती हवी आहे का, किंवा काही प्रश्न विचारायचे का? काही शंका असेल तर विचारा. प्रीती मॅडम म्हणतात, प्रीतीदेन मॅडम म्हणतात 100% खरं आहे. दमयंती मॅडम, पूर्व भाद्रपद मॅडम, त्यांनी पण सांगितलं बरोबर आहे.
चला, कोणाला शंका आहे का? नाहीये? मॅडमनी मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली आणि सगळ्यांनी सगळं अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि सगळ्यांचं मॅच पण झालं असं सगळ्यांनी फीडबॅक दिला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. चला, मॅडम, हर्षा मॅडम, धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आता उद्या मी घेणार आहे 2 नक्षत्र. राहिलेली मी 2 नक्षत्र घेतली, जे सगळ्यांनी घेऊन झाले. तर ते आहे आद्रा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र. तर बाकी उरलेली जी 3 नक्षत्र आहेत ते प्रीती टांगसाळे मॅडम घेतील. तर या नक्षत्रांवर एक प्रश्न विचारला होता, की तुम्हाला तुमचं जे वर्णन आहे ते कशाप्रमाणे जास्त बरोबर वाटलं, की चंद्र राशीच्या नक्षत्राप्रमाणे वाटलं, का सूर्य राशीच्या नक्षत्राप्रमाणे वाटलं, का लग्न राशीच्या नक्षत्राप्रमाणे वाटलं? हा एक प्रश्न आहे. आणि आपण थोडंसं ज्योतिष विषयक श्लोक शिवसर्वोदय शास्त्र भाग 5 मधनं बघितलेत. आपल्याला जायचंय स्टार सीड कनेक्शनकडे. ऍक्च्युअली नक्षत्रांचं आपण काही तिथे ऍक्टिव्हिटी करतो पिरामिडला आल्यावर. नक्षत्र झाडं आपण लावतो. सगळ्यांकडनं काही लावण होत नाही, पण आपण त्यांच्याशी कनेक्शन करतो. कम्युनिकेशन काही करायला सांगितलंय. काही संदेश मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि घरी गेल्यानंतर सुद्धा संपर्कात राहा म्हटलेलं आहे. तर याचं सगळं काही शास्त्र आहे, ते मी उद्या माझ्या ह्याच्यात सांगेल. आणि का आपण हे नक्षत्रांचं सुरू केलंय, आपल्या नक्षत्राबद्दल जाणून घ्यायला. आपल्याला काही ज्योतिषशास्त्र फार त्यातलं बघायचं नाही. आपल्याला त्यातलं विज्ञान बघून आपला जो काही आध्यात्मिक प्रवास आहे, आपला जो सोल आहे, त्या सोलला जाणून घेऊन सोलच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ठरणार आहेत, की जसं नक्षत्र म्हणजे ब्लू प्रिंट समजतं. जसं आपण डीएनए म्हणतो, की डीएनए हा शारीरिक सगळं आपलं सांगतो. डीएनए म्हणजे आज जर आपण बघितलं मेडिकल सायन्स प्रमाणे, काही झालं तर एक्स-रे काढतो, एम-आर-आय काढतो. त्यानुसार आपल्याला आजार समजतात, शरीर समजतं. पण हे प्राचीन ज्योतिषांनी नक्षत्रांवरून त्याचं सगळं लिहून ठेवलंय आणि आपण बघितलं बऱ्याच जणांनी आजार सांगितले. आपल्याला ते आजार झालेले असतील किंवा पुढच्या भवितव्यात होणार असतील. तर हे पण समजून घ्यायचं नाहीये आपल्याला, पण फोकस आपला पर्सनॅलिटीवर, स्ट्रेंग्थ आपण जे सॉट एनालिसिस एक महत्वाचं ठरतं, की माझ्या स्ट्रेंग्थ काय, माझ्या वीकनेस काय, माझ्या अपॉर्च्युनिटीज काय, आणि मला थ्रेट्स काय, हे समजलं की पुढे जायला मदत होते. तर तसंच या नक्षत्रांमधून आपल्याला आपल्या स्ट्रेंग्थ जाणून घ्यायच्यात, वीकनेस जाणून घ्यायच्यात. स्ट्रेंग्थ आहेत त्या ग्रो करायच्यात. वीकनेस आपल्याला रिमूव्ह करायचे. म्हणून आपण हे थोडंसं जाणतोय. तसं पुढे येणाऱ्या आपल्या सोल पर्पजच्या दृष्टिकोनातून ओळख करून घ्यायची आहे. तर हे थोडंसं उद्दिष्ट आहे. आता एकदा हे तुम्ही अटेंड केलं, जे प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित लिहितील, रेकॉर्डिंग आहे, जे रेकॉर्डिंग ऐकतील आणि हे दिलेलं स्वाध्याय करतील. हे स्वाध्याय आहेत लक्षात घ्या. स्वाध्यायाशिवाय आध्यात्मिक उन्नती होणार नाही. कारण नियमामध्ये हा स्वाध्याय येतो. मग ते योगाच्या रिलेटेड जर नियम असेल, तर योगाच्या रिलेटेड अभ्यास. म्हणजे प्राणायाम करत राहणं, आसन करत राहणं. पण आपला हा योग म्हणजे नुसता शारीरिक नाहीये. आपला हा योग आहे ईश्वरत्वात मिलन करण्याचा आहे आपला योग. त्यामुळे त्याचा जो नियम आहे, तो अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे जे काही सांगितले करायला ते करायचं. म्हणून हा प्रश्न तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग ऐका. तुमच्या नक्षत्राबद्दल जाणून घ्या. त्याच्यातून तुम्हाला कशाप्रमाणे रेझोनेट झालंय, एवढं फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं, की तुम्ही पुढच्या याला ग्रुपमध्ये येणार आहात. कुठल्या ग्रुपमध्ये येणार आहात? आपल्याला जो स्टारसीडचा प्रवास करायचा आहे तो. आणि मी 11th वर काही सांगत नाही. हे उद्दिष्ट आपण मीटिंग घेऊन ठरवत असतो. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच आपण उद्दिष्ट ठरवत असतो, संकल्प ठरवत असतो आणि संकल्प वहीमध्ये लिहून कार्यक्रम अटेंड करत असतो. त्यामुळं एक लक्षात नाही राहत किंवा आपल्याला अटेंड करता येत नाही. आपल्याला माहिती नसतं कुठलं नक्षत्र आहे. पण रेकॉर्डिंग आपण याचे दिलेले आहेत. तर एकच रेकॉर्डिंग दिलेलं आणि त्यांनी खूप सगळं वाचून काढल्यामुळे मी ते रेकॉर्डिंग टाकलेलं नाहीये. तर अजूनही कोणी पुढे येऊ शकतं.
आणि तुम्हाला जर काही एखाद्या नक्षत्रावर अजून बोलायचं आहे, तुमच्या नक्षत्राचा अजून काही तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, कारण स्वतःचा नक्षत्र अभ्यास केला तर तुम्ही या कार्यक्रम घेण्याच्या निमित्ताने ते अभ्यासणार. ऍक्च्युअली हे प्रयोजनच कार्यक्रमाचं, जो ज्योतिषशास्त्राचा ग्रुप आहे त्यांच्या दृष्टिकोनातून डिझाइन केलेलं आहे, की ह्यांना सुद्धा एक कार्यक्रम घेण्यातून जे काही साधलं जातं आपलं, ते सगळं अभ्यासलं जाऊ देत, केलं जाऊ देत. त्यांची एक मीटिंग घेतली. मी आता नंतर ही मीटिंग घेणार आहे. तर त्यानुसार ह्या काही गोष्टी शिकणार आहेत. पुढे शिकणार आहेत म्हणजे काही जनरल गोष्टी. कार्यक्रम कसा घ्यावा, कसा अभ्यास करावा, कसं नॉलेज मिळवावं. काही पॉइंट्स दिले होते. ते पॉइंट काहींनी सोडले, काहींनी नुसतं वर सांगितलं. अभ्यास त्या पॉइंटवर करायला हवा होता जास्त. म्हणजे एक स्वतःची उन्नती होते. तर अशा ह्यानी तुमच्यापैकी जर कोणाला यायचं असेल, तुमचं एखादं नक्ष जास्त डिटेल सांगायचं असेल, तर तुम्हाला संधी आहे ती घ्या. त्या निमित्ताने तुमच्या नक्षत्राचा अभ्यास करून होईल. तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता या ज्ञानबोध ग्रुपवर. चला, सगळ्यांना धन्यवाद. हर्षा मॅडम धन्यवाद. भेटूयात उद्या.